हं. नमस्कार. इंद्रभाऊ नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण 7 लिटर गोमूत्र होतं या कॅनमध्ये. तर या कॅन्डीतलं गोमूत्र आपण वस्त्रगाळ केलेलं आहे आणि वस्त्रगाळ केल्यानंतर आपण आता या कॅन्डीमधलं याच्यामध्ये वस्त्रगाळ केलेलं आहे ड्रममध्ये, बॅरलमध्ये किंवा आपलं कॅनच असते तेव्हा आपण कट केलेलं आहे. आता आपल्याला लिंबोळी अर्क याच्यासाठी तयार करायचं आहे. तर लिंबोळी अर्क कसं तयार करायचं याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण याआधी पाहिलेले आहे. पुन्हा एकदा आपण यावर्षी लिंबोळी अर्काची एक फवारणी आणि एक फवारणी रासायनिक असं करण्याचं ठरवलं आहे. आता हा जो लिंबोळी अर्काचा तुम्हाला दिसत असेल, जरा समोर या शूटिंगला. लिंबोळी अर्काचा जो स्टॉक आहे, जो भुगा दिसतोय तो थोडासा पाणी लागल्यामुळे किंवा जुना असल्यामुळे, वर्षभरापूर्वीचा असल्यामुळे जरा पांढरा दिसत. पण याच्यात जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म तशाला तसेच जसं की ॲझॅडिरेक्टिन नावाचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म याच्यात आहे. तर आता आपण हा जो आपल्याकडे स्टॉक आहे तो आपण आता या गोमूत्रामध्ये मिसळणार आहोत. खाली कॅमेरा झूम आउट, झूम. तर आता ह्या आपण याच्यात टाकणार. साधारणपणे 1 किलो पाला आपण याच्यात टाकणार. 6 लिटर गोमूत्राला 1 किलो पावडर आपण याच्यात मिक्स करणार आहोत. आणि आता याला मिक्स करणार आहोत. जवळ जवळ हे मिश्रण आपण 24 तासासाठी ठेवणार आहोत. याला असं काठीच्या साहाय्याने घड्याळाच्या दिशेने आपण असं फिरवणार आहोत. लिंबोळी अर्काचं महत्त्व आपल्याला गेल्या 5 वर्षापासून आपण करत आहोत. 2022 पासून सुरुवात केली होती आपण. 2026 आहे. उद्या ज्या वेळेला आपल्याला हा स्टॉक फवारणीसाठी द्यायचा आहे त्यावेळेस देखील आपण व्हिडिओ करणार आहोत. अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि एकदा आपल्याला अशा पद्धतीने देखील फिरवायचं. एकदा उलट फिरवायचं आहे आपल्याला आणि एकदा अशा पद्धतीने देखील फिरवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या गोमूत्रामध्ये संपूर्ण जो काही अर्क आहे तो उतरेल. पाहू शकता जर कॅमेरा झूम. गोमूत्र हे जुने असल्यामुळे त्याचा रंग लाल झालेला आहे किंवा आपलं जे ॲझॅडिरेक्टिनचा गुणधर्म त्याला वैज्ञानिक भाषेत कडुलिंबाच्या पाला असतो किंवा लिंबोळी असते किंवा जे साल आंतरसाल जे असते त्याचा गुणधर्म हा मुळातच लाल तपकिरी रंगाचा असतो किंवा पिवळा तपकिरी रंगाचा, पांढरट चिकट पदार्थ असतो. आणि गोमूत्राचा गुणधर्म देखील सोनेरी कलरचा असतो. त्यामुळे आपल्याला हा अर्क अशा पद्धतीने दिसेल. इकडे येऊन दाखवतो, खाली घ्या कॅमेरा. हे पहा अशा पद्धतीने सुरुवातीलाच गुणधर्म गोमूत्राचा सोनेरी तपकिरी असतो लाल रंगाचा आणि त्याच्यात पुन्हा आपण हा अर्क मिसळणार तयार केला आहे. त्याच्यामुळे हा गुणधर्म देखील आपल्याला आणि अतिशय उत्तम असं एक कीटकनाशक तयार होणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल बेल आयकॉन दाबा, आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.